आज दिनांक 6 मार्च 2026 रोजी जामखेड येथे महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। सकाळी 9 वाजता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रणाली कुलकर्णी, नगर दक्षता कार्यवाहिका यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून सीमा गायकवाड, छगन क्षीरसागर, खरडा गावच्या सरपंच संजीवनी पाटील, महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशे तसेच ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, गटनेते तात्याराम पोकळे, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, मोहन मामा गडदे, सागर सदाफुले, शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना, अर्जुन मित्रे, प्रवीण होळकर, माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे विवेक कुलकर्णी, डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर अशोक बांगर, डॉक्टर सुशील पन्हाळकर, डॉक्टर वैभव तांदळे, डॉक्टर पांडुरंग सानप, दादा अंदुरे, शिक्षक नेते नारायण राऊत, विकास बगाडे, जुबेर पठाण, अशोक जावळे, मनोज भोरे, संजय बेलेकर, भैया राळेभात, दत्तात्रय आष्टेकर, बालाजी आजबे, शरद सायकर, किरण मुळे, ऋषिकेश मोरे, शिवकुमार डोंगरे, दत्तात्रय अष्टेकर, नितीन शास्त्रकार, विजय राजकर, मनोज इंगळे, जयदीप वेदपाठक, विशाल नेटके आदी मान्यवर व रक्तदाते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यास प्रमाणपत्र व ट्रॅकसूट देण्यात आले। या रक्तदान शिबिरासाठी विशेष सहकार्य जामखेड ब्लड स्टोरेजचे संचालक विकास जरे आदी डॉक्टरांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंब प्रतिष्ठानचे महेश निमुणकर, राजमुद्रा युवा मंचचे सूरज काळे, अवी बेलेकर, अजय गौड, संतोष शिंदे, स्वप्नील लोळगे, कृष्णा अष्टेकर, विराज फुटाणे, विलास विटकर, महादेव पवार, विशाल सोनार, शरद सायकर, उमेश फाटे, उमेश जाधव, पवन आजबे, बालाजी आजबे, शिवराज बोराटे, गणेश घोल, दीपक सुरसे, विशाल निमुणकर, युवराज ओबाळे, साहिल कांबळे, आदित्य साळुंके, ओंकार काशद, अनुप झगडे, प्रथमेश झगडे, अनिकेत झगडे, बाळू जावळे, ऋषिकेश झगडे, तेजस मित्रे, अनिकेत कानडे, रुद्रा काशद आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कोल्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाजपा शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशद यांनी मानले। खरं तर महिला शिवजन्मोत्सव समिती ही एक जामखेड म्हणण्यापेक्षा सगळ्या ठिकाणची एक मोठी उपलब्धी आहे की एक मातृशक्ती असा शिवजन्मोत्सव साजरा करते। असं एक वेगळेपण आपल्या जामखेड शहराचं आहे। आपल्याला त्यांनी सरपंचांनी सांगितलं की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। आम्हाला महिलांना सगळ्यांना तुम्ही आज समोर बसून एक मोठी जबाबदारी मला वाटतं वाढवली, कारण आम्ही पण रक्तदान शिबिरं घेतो तर बऱ्याच वेळा महिला रक्तदात्या रक्तदान करायला आल्यानंतर त्यांचं HB हिमोग्लोबिन रक्त देण्या इतकं नसतं। तर आता आमच्यावर अजून एक जबाबदारी आली आहे की महिला रक्तदात्या या निमित्ताने वाढल्या पाहिजेत। फक्त पुरुष तरुण म्हणजे जिथे खांद्या जोडून काम करायची आपण भाषा करतो, तर ही पण जबाबदारी आमच्यावर आजपासून वाढली की महिला रक्तदात्या त्यांचं HB वाढवून तोही एक सहभाग सगळ्यांनी वाढवून आणि मी रोहिणीताईंना असं हे आश्वासन देते की या वर्षभरात आपण तोही एक प्रयत्न करू। रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे, एक जीवनदान आहे। आपण सगळं बघितलं तर आपण सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे। तर मी या कार्यक्रमास पुढील वाटचालीस माझ्या खंड ग्रामपंचायतच्या वतीने किंवा महिला आघाडी तालुका अध्यक्षाच्या वतीने शुभेच्छा देते व थांबते। आणि म्हणून आता मला असं वाटतं की पुढच्या वेळेस तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या ऐवजी तुम्ही गल्लोगल्ली फिरावं आणि सगळ्यांचे HB तपासावं आणि सगळ्याचे HB तपासले का त्यांना एक चांगलेच तज्ज्ञ डॉक्टर घेऊन जायचं आणि सगळ्या या ठिकाणी बोलवलं तर महिला HB तपासायला येणार नाही, कारण संसाराचं वजन सगळं त्यांच्या खांद्यावर आलं तर 2 मिनिटात रक्त दिलं की निघून जातील। पण गल्लोगल्ली गेला तर तिथं सगळ्यांचं रक्त मिळणं, HB तपासल्यानंतर त्यांना तिथं उपदेश दिला की तुमच्या अंगात रक्त नाही, तुम्ही संसाराचं ओझं वाहता आणि तुम्ही जर फिट असाल तर कुटुंब फिट आहे आणि म्हणून तुम्ही काय खाल्लं पाहिजे याचं मार्गदर्शन त्यांना दिलं पाहिजे, तुम्ही कसं जगलं पाहिजे याचं मार्गदर्शन त्यांना दिलं पाहिजे आणि त्यातून आमच्या महिला सशक्त होतील। खरं तर घरातल्या कुटुंबातली महिला सशक्त असेल तर ते कुटुंब सशक्त होतं। ही जयंती आम्ही गेली 13 वर्षापासून साजरी करत आहोत। म्हणजे माझी पत्नी 5 वर्षापासून असं ठरवलं की जिल्ह्यात महिलांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा होत नाही, तो आपण एक नवीन उपक्रम किंवा पाय न पाडूया। त्या हिशोबाने आम्ही गेल्या 5 वर्षापासून
महिला शिवजन्मोत्सव समितीमार्फत हा शिवजयंतीचा सोहळा साजरा करतो। यावर्षी उद्या 7 मार्च रोजी विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने किंवा त्याचं जे उद्या आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळं आपण जो दरवर्षीचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो जो महिला शिवजन्मोत्सव समिती आपण आयोजित करत असतो त्यावेळेस तो पूर्ण त्या कार्यक्रमाला फाटा देत आपण फक्त रक्तदान शिबिराचं यावेळेस आयोजन केलेलं आहे। पुढील वर्षीचा एक कार्यक्रम आपण दिला आहे। निश्चित मी माझे सहकारी सर्व नगर परिषदेच्या वतीने आपणास असं आश्वासित करतो की निश्चित ही मोहीम आम्ही नगर परिषद मार्फत यशस्वीपणे राबवू। शिवजन्मोत्सव निमित्त आपले जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक संजय दादा काशी यांनी आयोजित केलेल्या या समारंभास आम्ही डॉक्टर असोसिएशनचे सर्व मेंबर्स उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी आम्ही आज सर्वांच्या सर्वांच्या साक्षीने घोषणा करत आहोत की पुढच्या वेळेस आमच्या असोसिएशनतर्फे खास महिलांसाठी मोफत स्त्रीरोग आरोग्य शिबिर घेतलं जाईल। प्रत्येकाचं HB चेक केलं जाईल आणि त्यातून जे काही इंडिकेटेड काही महिला आम्हाला सापडतील त्यांची सोनोग्राफीसुद्धा फ्रीमध्ये या ठिकाणी केली जाईल।